छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या मनसे पक्षाने सदस्य मोहीम सुरू केली, त्याच मनसे पक्षामध्ये सध्या नाराजी सूर जो आहे तो उमटताना दिसत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या झालेल्या आहेत, मात्र जे जुने पदाधिकारी आहेत ते मात्र नाराज झालेले आहेत. थेटपणे आता आपण जर पाहिलं तर मनसेचे रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील यांनी स्वतःचं राजीनामा पत्र जे आहे ते पक्ष स्टेशनकडे सोपवलेलं आहे. नेमकं मनसेमध्ये काय झालंय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र. नेमकं मनसे पक्षामध्ये सध्या काय चालू आहे? नवनियुक्त्या झालेल्या आहेत, मात्र जुने जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि ज्या नवनियुक्त्या झालेल्या आहेत ते मनसेचे जे पदाधिकारी देखील आहेत, अशी खंत देखील मनसेमधूनच व्यक्त केली जात आहे. नेमकं काय अंतर्गत राजकारण आहे? खरं तर माझा राजीनामा मी ऑलरेडी गेल्या 1 वर्षापासून पक्षश्रेष्ठींकडे मी माझा राजीनाम्याबाबत बोलत होतो. कारण गेली 22 वर्ष आदरणीय राजसाहेबांसोबत आम्ही काम करतोय. त्यात पक्षाला आता 20 वर्ष झालेली आहेत. त्यातले 10 वर्ष मी जिल्हाध्यक्ष या रायगडचा आहे. आणि मी इतक्या जोमाने काम करत असताना देखील म्हणजे नुकताच रायगडच्या पायथ्याशी पक्षाचा वर्धापन दिन होणं, नंतर माझ्या मिसेसची उमेदवारी लढवणं, त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा, नंतर आपल्या अपंग गरजू लोकांकरता ज्या व्हीलचेअर आहेत त्या वाटप, या सर्व करत असताना देखील मी गेल्या 1 वर्षापासून सांगितलेलं होतं की आपण पक्षबांधणीकरता नवीन चेहऱ्याला संधी देऊन आपण पक्षबांधणी केली पाहिजे. त्यामुळे मी स्वेच्छेने दिलेला राजीनामा आहे. आणि आदरणीय राजसाहेबांकडे मी जाऊन सांगितलेलं की मी स्वतः माझ्याकडे एका रेल्वे कामगार सेनेची जबाबदारी आहे आणि तिकडे मी पूर्ण वेळ लक्ष देईल आणि त्यानंतर मी हा राजीनामा दिलेला. त्यात नाराज व्हायचं कारणच नाही. नेमकं सर, आपण जरी म्हणत असलात की नाराज नाही, मात्र अंतर्गत मनसेमध्ये काहीतरी धुसफूस आहे. कारण का ज्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्ती झाल्यात, विशेष करून उत्तर दिशेमध्ये, तर ते मनसेचे पदाधिकारी देखील नाहीत, सदस्य देखील नाहीत, अशी देखील चर्चा आहे. नेमकं काय सांगाल आपण? हे खरं आहे की खोटं आहे? नेमकं काय? नाही, खरं आहे की ज्या लोकांना नियुक्ती दिलेली आहे ते आपले संपर्क अध्यक्ष आणि आदरणीय साहेबांशी चर्चा करून नियुक्ती दिलेली आहे. जेव्हा राजसाहेब आदेश देतात तेव्हा तो सर्व आदेश हे आदेशच असतात, त्यामुळे ते सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. अनेक वर्ष काम करणारे, गेली अनेक वर्ष साहेबांबरोबर काम करणारे जुने सहकारी आहेत. प्रत्येकाला वाटतं मला पद मिळावं, जबाबदारी मिळावी, परंतु पक्षाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. आता ज्यांची नाराजी आणि किंवा नाराज आहेत त्या बाबतीत पक्ष त्यांच्यावरती विचार करेल. दक्षिण जी जिल्हा कार्यकारिणी आहे ती नवनियुक्तीसाठी जी आता झाली त्यामध्ये नाराज सूर नाहीये, मात्र उत्तरेला नाराजी सूर दिसतोय. आणि तुमच्या पक्षातले काही पदाधिकारी जे आहेत, जे स्वइच्छेने ज्यांनी राजीनामा दिला त्या दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत किंवा तशा पद्धतीची त्यांची व्यूहरचना देखील त्यांनी आखलेली आहे, हे आपल्याला माहिती आहे का? नाही, खरं तर मी स्वेच्छेने राजीनामा दिल्यानंतर मी कोणाच्या संपर्कात नाही आहे. माझे पक्षाचे प्रमुख, माझे दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी मी स्वतः जाऊन दिल्यानंतर मला नाराज व्हायचं गरज, आणि जे कोण जे असल्या नाराजी आणि ह्या गोष्टी करत असतील त्यांच्याशी माझा काही संबंध नाही, संपर्क नाही. मी माझ्याकडे जी जबाबदारी तिचं मी जोराने काम करतो आहे. आणि मुळात पद ही अशी गोष्ट आहे की ती आज आणि उद्या तुमची राहणार नाही, राहणार पुढची गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्र सैनिक हे दिलेलं सगळ्यात मोठं पद आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा ठाम विश्वास, हीच आपली निष्ठा आणि हेच आपलं कर्तृत्व हे मानून काम करणारा एक महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे बाकीचे कोण नाराज आहेत त्यांच्याशी मला काही कल्पना नाही, मला संपर्क देखील नाही. अनेक ठिकाणी वावड्या उचलल्या. मला जे काय म्हणायचं आहे किंवा काही नियुक्ती बाबतीत काही गोष्टी असतील त्या मी बोललेलो आहे. त्यामुळे साहेबांनी दिल्यानंतर कुठच्या गोष्टीला नाराज असणं हे माझ्या तरी तत्वात बसत नाही. जे सहकाऱ्यांची इच्छा होती की इतक्या वर्ष काम केल्यानंतर आम्हाला संधी मिळेल त्यांना ती असणं स्वाभाविकच आहे. पण त्याच्या बाबतीत जे संपर्क अध्यक्ष दिलेले आहेत किंवा साहेबांनी जी टीम दिली ते का बोलून त्यांच्याशी चर्चा करतील. संपर्क अध्यक्ष देखील दिलेले, त्याच्या देखील वरती नाराज पदाधिकारी आहेत. संपर्क अध्यक्षांना जिल्ह्याची काही माहिती नसताना पण त्यांची नेमणूक या ठिकाणी झाली, असा देखील नाराज सूर उमटत आहे. काय सांगा? खरं तर संपर्क अध्यक्ष यांनी मला असं वाटतं बैठका घेतली, एकच बैठक घेतली होती. आणि देशपांडे साहेब काय अजून जिल्ह्यामध्ये तालुका वाईज बैठकीला आत्तापर्यंत आलेलेच नाही आहेत. त्यांनी एक बैठक काहीतरी आता मध्ये पनवेलला घेतली, मला कळालं तेव्हा मी नव्हतो. परंतु ते त्यांचं काम आहे, ते करतील. साहेबांनी त्यांना नेमलेले आहेत आणि त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये फ्रीडम आहे. आपण एक साहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतो, पण कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणणं हे संपर्क अध्यक्षांचं काम आहे. कदाचित भविष्यात ते होताना दिसेल. धन्यवाद सर. हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील. हे जरी म्हणत असले की कुठलाही पक्षामध्ये कुठलेही पदाधिकारी नाराज नाही आहेत, मात्र अंतर्गत माहितीनुसार मनसे पक्षामध्ये आता धुसफूस जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि येत्या काही कालावधीमध्ये हे चित्र जे आहे ते देखील स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
राजवैशंपायन, स्टुडंट मराठी, कर्जत, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.